जय हिंद सर्वांना. आजचं जे लेक्चर आहे ते असणार आहे पॉलिटी टॉपिक नंबर 3, संघराज्य आणि त्याचे राज्यक्षेत्र. तर या टॉपिकमध्ये आपण काय शिकणार आहोत? या टॉपिकमध्ये आर्टिकल नंबर 1 ते 4 असणार आहे. ठीक आहे, एकदम सॉर्टेड टॉपिक आहे. यामध्ये PYQs वगैरे अनालाइज करून मी हा टॉपिक तयार केलेला आहे. ठीक, अजून एक PYQ दिलेला आहे जे की आपल्याला गेल्या वर्षीच्या एक्झाममध्ये कंबाईनच्या 2025च्या एक्झाममध्ये न्यू होता, थोडासाच न्यू होता, जास्त काही नाही. ठीक आहे, तर स्टार्ट करूया आता लेक्चरला. पहा, एक सूचना द्यायची आहे की माझं जे ॲमेझॉन बेसिक्सचं स्टायलस होतं ना, जे पेन होतं ना, ते पेन आता खराब झालेलं आहे, एकदम खराब. ठीक आहे, चालतच नाहीये, त्यामुळे माझ्या बोटाने लिहित आहे. तुम्ही थोडंसं जज नका करू की काय हँडरायटिंग बकवास काढते ही. अगोदर ही खराबच काढायची जेव्हा पेन होते. आता ऑर्डर करेन, रिप्लेस होईल ऑर्डर, 4-5 दिवस लागतील होप सो, आणि मग जेव्हा येईल तेव्हा व्यवस्थित पेनने परत स्टार्ट करेन. ओके, आता सध्या थोडंसं ऍडजस्ट करा. पहा, आर्टिकल नंबर 1. ओके, आर्टिकल नंबर 1 काय सांगत आहे? संघराज्याचे नाव आणि राज्यक्षेत्र, नेम अँड टेरिटरीज ऑफ द युनियन, किंवा युनियन अँड इट्स टेरिटरीज, असं उलट सीधं काही येतं. सो नाव असं लक्षात ठेवा, नेम. ओके, यामध्ये काय येतं? तर यामध्ये येतं आपल्या भारत देशामध्ये किती राज्य आहेत? 28 राज्य आहेत आणि 8 युनियन टेरिटरीज आहेत, म्हणजेच केंद्र शासित प्रदेश. ओके, सो हे सर्व नाव महाराष्ट्र, गुजरात, तेलंगणा, आंध्र प्रदेश, वॉटेवर इट इज, सगळे 28 राज्यांचे नाव आहेत ना, ते सगळे कशामध्ये आहेत? आर्टिकल नंबर 1 मध्ये नमूद केलेले आहेत. ठीक आहे, आर्टिकल नंबर 1 मध्ये बस नेम. सेकंड आहे नवीन राज्यांचा प्रवेश किंवा स्थापना. आता भारतामध्ये 28 राज्य आहे. समजा एखाद्या कुठल्या बाजूच्या देशाला आपल्यामध्ये ऍड व्हायचं असेल, श्रीलंका म्हणा, ठीक आहे, बांगलादेश, म्यानमार आहेत आपले बाजूचे देश, किंवा नेपाळ म्हणा, त्यांना जर ऍड व्हायचं असेल तर ते कोणत्या आर्टिकलनुसार, कोणत्या अनुच्छेदानुसार, कोणत्या कलमानुसार ऍड होतील? तर कलम नंबर 2 अनुसार ते ऍड होतील. ठीक आहे, नवीन राज्यांचा प्रवेश किंवा स्थापना होईल त्यामध्ये. ठीक, एकदम सिंपल आहेत स्टार्टिंगचे, म्हणजे कमान ए पर्यंत सर्वात सिंपल आहे, त्याच्या पुढचेही सर्वात सिंपल आहेत. तुम्ही फक्त क्लास व्यवस्थित करा, तुम्हाला समजून जाईल. ठीक आहे, अनुच्छेद नंबर 3 काय सांगतं? तर अनुच्छेद नंबर 3 मध्ये आता सपोज आपला देश आहे, आपल्या देशामध्ये ऑलरेडी 28 स्टेट्स आहेत, त्यामध्ये कोणाचं नाव चेंज करायचं असेल, जसं की आता केरळाचं नाव चेंज झालं केरळम, है ना, म्हणजे बिल तसं निघालेलं आहे की केरळम हे नाव आता होणार आहे. कोणाचं? केरळाचं. का? एकतर त्यांची भाषा आहे मलयालम. ओके, आणि ते मलयालम मध्ये केरळाला केरळम म्हणतात, म्हणून केरळम असं नाव देत आहेत ते. ओके, सो कोणाचं सपोज नावामध्ये चेंज करायचं असेल, किंवा कोणते स्टेट्सची बाउंड्री, म्हणजे कुठली राज्य सीमा कमी जास्त करायची असेल, ठीक आहे, काहीही असो ते कोणत्या आर्टिकल मध्ये येणार? आर्टिकल नंबर 3 मध्ये येणार. म्हणजे नाव चेंज करणं किंवा बाउंड्रीज वाढवणं किंवा घटवणं, हे कोणत्या आर्टिकलनुसार येणार? आर्टिकल नंबर 3 अनुसार. ठीक, किंवा एक राज्य, आता आपला महाराष्ट्र राज्य आहे, तर महाराष्ट्र राज्याला अजून तोडायचं आहे. ठीक, अजून कुठलं तरी त्यातनं एक बाहेर राज्य बनवायचं आहे, तर तेही यामध्ये येईल. ठीक आहे, जसं की पूर्वी काय होतं, मुंबई प्रांत, बॉम्बे प्रेसिडेन्सी होती, बॉम्बे होतं, है ना, तर त्याला तोडून 2 राज्य बनले. कोणते? एक म्हणजे गुजरात, दुसरा महाराष्ट्र. ठीक आहे, तर हे कोणत्या आर्टिकल अनुसार झालेलं आहे? आर्टिकल अनुसार 3 अनुसार. या 2 मध्ये खूप कन्फ्युजन होतं. कुठला? आर्टिकल नंबर 2, आर्टिकल नंबर 3. आर्टिकल नंबर 2 हे बाहेरचे जे देश आहेत ना, ते इन्क्लूड करणं, आणि आर्टिकल नंबर 3 म्हणजे काय? आपलेच राज्य हे तोडणं, आपल्याच राज्यामध्ये काहीतरी चेंजेस आणणं. ठीक, हे खूप कन्फ्युजिंग असतं, त्यामुळे हे स्टार्टिंगचे 4 लक्षात ठेवा. आता पहा, आर्टिकल नंबर 4 काय सांगतो? तर आर्टिकल नंबर 4 जे आहे, आता एक्झाम्पल अनुसार मी सांगेल, अनुच्छेद 2 आणि 3 अंतर्गत केलेल्या कायद्यामध्ये विशेष तरतूद. सपोज आता केरळाचं नाव झालेलं आहे केरळम, है ना, केरळम नाव झालेलं आहे, पण चेंजेस काय होतात? आर्टिकल नंबर 1 मध्ये पहिले केरळा नाव होतं. तर नियम काय असतो? तुम्हाला कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ऍक्ट सांगितलेला आहे, म्हणजे सुधारणा कायदा सांगितलेला आहे.
तर सुधारणा कायद्यामध्ये काय होते, सुधारणा होते. पण ते कोणत्या आर्टिकल अनुसार कोणत्याही गोष्टीत सुधारणा होते, हा त्यालाही आर्टिकल आहे. तर आर्टिकल नंबर 368 किंवा 368 आर्टिकल नंबर अनुसार सुधारणा होत असतात. म्हणजे मोठ्या मोठ्या गोष्टी जर सुधारायच्या असतील, पहिले आर्टिकल नंबर 368 मध्ये ते लिहून ठेवायचं की हे आम्ही सुधारणा करत आहोत. मग जाऊन कुठे बदल होतात, जे की मी पंचायत बद्दल सांगितलं तुम्हाला, म्युन्सिपॅलिटी बद्दल सांगितले. डायरेक्ट आजच्या लेक्चरला जाऊ नका तुम्ही, पहिला दुसरा लेक्चर पाहून मग तिसऱ्यावरती या. ओके. सो मग हे जे राज्याचे आहेत हे खूप मोठे, म्हणजे खूप 368 हे खूप मोठं आर्टिकल आहे. म्हणजे कुठली मोठी घटना चेंज करायची असेल तर मग ते आर्टिकल गृहीत धरतात. पण इथे काय सीन आहे, सिंपल मेजॉरिटी. एकदम सिंपल मेजॉरिटी अनुसार तुम्ही तुमच्या राज्यांची नावं चेंज करू शकता, तुम्ही बाउंड्रीज वगैरे चेंज करू शकता किंवा राज्य तोडू शकता. ठीक आहे. तर ते कोणत्या आर्टिकल मध्ये येतं, आर्टिकल नंबर 4 मध्ये. जे काही 2 आणि 3 मध्ये गोष्टी घडतील ना, ते आर्टिकल नंबर 4 मध्ये पहिले चेंज होईल, 4 मध्ये नमूद करण्यात येईल. केरळाचं नाव केरलम होतं, केरला होता, आता केरलम करत आहोत. आणि मग जाऊन ते 1 मध्ये त्याचं नाव केरलम प्रॉपर दाखवेल. ठीक है. क्या आपको मेरी बातें समझ में आ गई? होप सो समझ में आई होगी. ओके. 368 एकदम सिंपल मेजॉरिटीने होतो, हे एक लक्षात ठेवा. ठीक. बस इतकं इम्पॉर्टंट आहे. जे काही ग्रुप सी ला इम्पॉर्टंट आहे ते मी सांगितलेलं आहे, ते ग्रुप बी ला सुद्धा. नेक्स्ट जाऊया. हा, पण एक महत्वाची गोष्ट सांगायची राहिली. की सपोज आपल्याला घेताना सिंपल मेजॉरिटी मध्ये घेता येतं चेंजेस, पण कुठल्याही राज्याला जर वेगळं व्हायचं असेल तर ते इतकं सोपं नाहीये. म्हणजे तुम्ही उद्या चलून म्हणाल आपलं महाराष्ट्र राज्य आहे आणि म्हणेल की आम्हाला इंडियामध्ये राहायचं नाही, आमचा वेगळा वेगळा देश बनवायचा आहे, तर तेवढं सिंपल नाहीये. ते आर्टिकल 368 मध्ये जाईल. हे कोणत्या गोष्टीमुळे घडलं, तर हे बेरुबारी युनियन केसमुळे सीन झालेला आहे की आर्टिकल 368 नुसार जर वेगळं व्हायचं असेल तर तुम्हाला काही गोष्टी ठरवाव्या लागतील, म्हणजे काही गोष्टी कराव्या लागतील. ठीक आहे. वेगळं तर होता येतच नाही. का, तर इंडिया इज द इंडिस्ट्रिक्टेबल युनियन ऑफ डिस्ट्रिक्टेबल स्टेट असं अगोदरच म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे आंबेडकरजींनी? इंडिया इज अन इनडिस्ट्रिक्टेबल युनियन ऑफ डिस्ट्रिक्टेबल स्टेट. म्हणजे अतूट आहे भारत देश. ठीक आहे. भारत देश काय आहे, अतूट आहे, वेगळं होता येत नाही. ठीक. पण युएसचं जर असं वेगळं आहे, युनायटेड स्टेट्सचं काय आहे, डिस्ट्रिक्टेबल आणि डिस्ट्रिक्टेबलच आहे. ठीक आहे. त्यांचंही असंच एक सेंटेन्स आहे, फक्त इनडिस्ट्रिक्टेबल आहे तिथे शब्द. बस त्यांचं तेवढं लक्षात ठेवू नका, पण आपलं लक्षात ठेवा. दुसरं म्हणजे 100व्या कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट अनुसार, कितव्या, 100व्या कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट अनुसार एक सीन झालेला आहे. इंडिया आणि बांगलादेश ॲग्रीमेंट झाला होता 2014 मध्ये. फक्त ते ॲग्रीमेंट लक्षात ठेवा की इंडियाने आपले 111 एन्क्लेव्ज, 111 तुम्ही म्हणू शकता थोड्याशा जागा, समजा असं थोड्याशा जागा, हे कोणाला दिला, बांगलादेशला दिला, व्हॉट एव्हर शेअर इट इज. आणि बांगलादेशने भारताला किती दिला, 51. कसं लक्षात ठेवायचं, तर हे जे 111 आहे ना, हे 111 पण एक शुभ नंबर आहे आणि 51 सुद्धा, जे की आपल्याला एखादी वेळेस चंदा मागायला, आपण गणपतीचा चंदा मागायला गेलो की एवढे पैसे मिळत असतात. ठीक आहे. तर भारताने बांगलादेशला किती दिला, 51 चंदा दिला. आणि भारताने बांगलादेशला 111 दिला आणि बांगलादेशने भारताला किती दिला, 51 दिला. ठीक आहे. ये समझ में आया. चला नेक्स्ट. 1947 मध्ये म्हणजे 1947 मधील संस्थानांचे विलीनीकरण झाले. संस्थानाचे विलीनीकरण म्हणजे काय, इंटिग्रेशन ऑफ प्रिन्सली स्टेट्स. विलीनीकरण म्हणजे काय, आता जेव्हा भारत हे झाला ना, स्वतंत्र झाला, काही राज्यांचं असं होतं की आम्हाला भारतामध्ये राहायचं नाहीये, आणि काही राज्यांचं असं होतं की आम्हाला भारतामध्ये राहायचं आहे. मग झालं काय, 1947 मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाले, तेव्हा देशात एकूण 565 संस्थाने होती, म्हणजे 565 प्रिन्सली स्टेट्स होते.
या संस्थानांना भारतात किंवा पाकिस्तानात सामील होण्याचा अथवा स्वतंत्र राहण्याचा अधिकार देण्यात आला. मग हे जे संस्था होते म्हणजे किती प्रिन्सली स्टेट्स होते, म्हणजे स्टेट्स पूर्ण 565 असे छोटे 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 स्टेट्स होते, गावही म्हणू शकतो आपण, छोटे छोटे तालुका जिल्हे टाईप होते. ठीक आहे. मग त्यातले किती जण एक्सेप्ट केले की आम्हाला भारतात राहायचे, त्यातले 562 म्हणजे 562 जे होते त्यांनी एक्सेप्ट केलं होतं की भारतामध्ये राहायचं. बाकीचे 3 ऐकत नव्हते. यांना एक करण्याचं काम कोणी केलं होतं? आयरन मॅन ऑफ इंडिया. कोण आहेत आयरन मॅन ऑफ इंडिया? सरदार वल्लभभाई पटेलजी. आणि दुसरे कोण? व्ही.पी. मेनन. ओके, या दोघांनी हे काम केलेलं आहे. सर्वात जास्त महत्व कोणाला आहे? तर वल्लभभाई पटेल यांना आहे. ठीक आहे. म्हणूनच त्यांना आयरन मॅन ऑफ इंडिया म्हणतात. का? तर त्यांनी ही संस्थाने जोडलेली आहेत भारत देशाला. ठीक. बाकीची 3 ऐकत नव्हती, तर त्या तिघांवर थोडेसे ऍक्शन घेतले भारताने. कुठले कुठले ऍक्शन घेतलेले आहेत आणि ते 3 कोण कोण होते? तर 3 हे होते पहा. एक म्हणजे जुनागड, दुसरा म्हणजे हैदराबाद, तिसरा म्हणजे जम्मू अँड काश्मीर. जुनागडला कोणत्या प्रकारे भारतात आणण्यात आलं? तर प्लेसबी साईट. प्लेसबी साईट म्हणजे काय? येथील नवाब पाकिस्तानमध्ये सामील होऊ इच्छित होता. जो काही जुनागडचा नवाब होता, आय थिंक जुनागड हे युपी मध्ये येतं, तर जो नवाब होता ना त्याला पाकिस्तानमध्ये ऍड व्हायचं होतं. पण जनतेने भारतातून म्हणजे जनतेला असं होतं की भारताच्या बाजूने कोल दिला, भारतात सामील व्हायचं होतं जनतेला. नवाब काही म्हणून तेव्हा राजाधिराज राजांच्या गोष्टी सर्व बंद झाल्या होत्या आणि जनतेच्या मनावर चालायचा होता. म्हणून जनतेनुसार हा जुनागड भारतामध्ये विलीन करण्यात आला, एक्सेप्ट करण्यात आला. ठीक. दुसऱ्या नंबरवरती होता हैदराबाद. ऑपरेशन पोलो येथे होता. ऑपरेशन पोलोला पोलीस ऍक्शन पण म्हणतात. हैदराबाद पण ऐकत नव्हता की भारतात यायचं नाहीये. निजाम भारताच्या विरोधात होता. ठीक. भारताने ऑपरेशन पोलो अंतर्गत पोलीस कारवाई करून भारताला जोडले. 1948 मध्ये हैदराबाद पण ऍड झाला. तिसरा होता जम्मू आणि काश्मीर. जम्मू आणि काश्मीर इन्स्ट्रुमेंट ऑफ असेशन विलिनीकरण करारानुसार भारतामध्ये आला. राजा हरी सिंग यांनी पाकिस्तान टोळीवाल्यांच्या आक्रमणापासून संरक्षण मिळवण्यासाठी या करारावर स्वाक्षरी केली. म्हणजे हरी सिंग जे होते ना ते त्यांच्या जम्मू अँड काश्मीरला वाचवायचे होते त्यांना. आणि तेव्हा असं चालू होतं की तू भीती घालत होते राजा हरी सिंग यांना की आमच्या पाकिस्तानात ये, पण त्यांनी ऐकलं नाही. त्यांनी भारताची धाव घेतली आणि भारतामध्ये ऍड झाले ते. ठीक आहे. तर हे यामध्ये काय लक्षात ठेवायचं आहे? यामध्ये हे डेट्स थोडंसं लक्षात ठेवा. दुसरा म्हणजे कोणत्या अनुसार? इन्स्ट्रुमेंट ऑफ असेशन अनुसार जम्मू अँड काश्मीर, हैदराबाद ऑपरेशन पोलो किंवा पोलीस ऍक्शन आणि जुनागड प्लेसबी साईट. ओके. ठीक आहे. नेक्स्ट इम्पॉर्टंट आहे. काय काय इम्पॉर्टंट आहे? 1950 मधील राज्यांचे 4 भागात वर्गीकरण झाले. ठीक आहे. 4फोल्ड क्लासिफिकेशन झाले 1950 मध्ये. तर 26 जानेवारी 1950 रोजी जेव्हा भारताने संविधान लागू झाले तेव्हा भारतातील राज्यांचे 4 मुख्य भाग बनले. कोणते कोणते? ए, बी, सी अँड डी. तर हे ए, बी, सी, डी वरती प्रश्न आला होता. हे पहा प्रश्न 2025चा PYQ आहे हा क्वेश्चन आला होता. भाग ए, बी, सी, डी. तर यातले कुठले बरोबर आहेत ते नंतर सांगा. अगोदर आपण काय आहेत ते पाहून घेऊ. यामध्ये ब्रिटिश भारतातील 9 गव्हर्नरचे प्रांत समाविष्ट होते. ठीक आहे. किती जणांचे होते? 9 जणांचे. बॉम्बे, मद्रास, बिहार, संयुक्त प्रांत वगैरे. ठीक. बी मध्ये काय होता? बी मध्ये होता विधिमंडळ असलेली 9 मोठी संस्थाने आणि राज्य प्रमुखांचे नियंत्रण असलेले प्रदेश. डायरेक्ट विधिमंडळ असलेली 9 ही लक्षात ठेवा. हैदराबाद, जम्मू अँड काश्मीर, मैसूर अँड राजस्थान ही लक्षात. ठीक आहे. सी पहा. यामध्ये ब्रिटिश भारतातील 10 मुख्य आयुक्तांचे प्रांत आणि काही छोटी संस्थाने होती. ठीक आहे. तर अजमेर, कुर्ग, दिल्ली, हिमाचल प्रदेश. डी पहा. यामध्ये केवळ एक केंद्रशासित प्रदेश म्हणजे युनियन टेरिटरीज होता. त्यामध्ये अंदमान अँड निकोबार द्वीप समूह येतो. तर इथे ऑप्शन मध्ये पहा बरं कोणता कोणता बरोबर आहे. ए, बी तर चुकीचे आहेत. सी अँड डी आर द करेक्ट वन्स. ठीक. ए, बी पहा. परत इथे रिकॉल करा ए, बी ला. नेक्स्ट पहा. नेक्स्ट काय सांगत आहे की राज्यांची पुनर्रचना संदर्भातील महत्वाच्या समित्या. तर आता देश युनियन तर जोडला त्यांनी. कोणी? वल्लभभाई पटेल यांनी.
ठीक आहे. युनियन तर केलं, म्हणजे 565 हे छोटे छोटे राज्य म्हणा त्यांना ऍड केलं. पण असं होतं की आता नेमकं ह्यांना कसं एक मान द्यायचा म्हणजे ऍज अ महाराष्ट्र कोणाला बनवायचा, ऍज गुजरात कोणाला बनवायचा वगैरे त्यांना कळत नव्हतं. ठीक आहे. मग त्यासाठी काही समित्या तयार करण्यात आल्या होत्या. तर त्या समिती कोणत्या? स्टार्टिंग 4-5 समिती बघून घेऊया आपण, म्हणजे तेवढ्याच होत्या बेसिकली. एस.के. धार कमिटी. एस.के. धार कमिटीवरती प्रश्न आलेला आहे, PYQ सांगेन तुम्हाला की एस.के. धार कमिटी कशाशी संबंधित होती. ठीक आहे. लँग्वेज प्रिफरन्स हा तिथे उत्तर होता. बस लक्षात ठेवा लँग्वेज प्रिफरन्स. तर एस.के. धार कमिटी केव्हा आली होती? ही आली होती 1948 मध्ये. ठीक आहे. चेअरमॅन होते तर एस.के. धारजीच होते. त्यांनी म्हटलं होतं की स्टेट्स जे आहेत ते ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे एक अधिकारी टाईप तयार करा. तुम्ही लँग्वेजच्या अनुसार स्टेट तयार करायचा नाही. ठीक आहे. गुजराती एक ठिकाणी वगैरे असं नको. तुम्ही ऍडमिनिस्ट्रेशन जसं की प्रशासकीय विभागा टाईप तुम्ही तयार करा, असं एस.के. धारची आयडिया होती. पण ती आयडिया फ्लॉप झाली त्यांची. ठीक आहे. मग नेक्स्ट कोणती आली? JVP कमिटी. JVP कमिटीमध्ये कोण कोण येतं? J फॉर जवाहरलाल नेहरूजी, V फॉर वल्लभभाई पटेलजी, P फॉर पित्ताबी सीतारामय्याजी. ती पण केव्हा आली? 1948 मध्ये आली. त्यांनी पण आयडिया काय रिजेक्ट केली? त्यांनी पण लिंग्विस्टिक आयडिया म्हणजे जे काही भाषेनुसार जे राज्य बनवायचे आहेत ती आयडिया त्यांनी कट ऑफ केली. पण काय झालं? 1952 मध्ये पोट्टी श्रीरामल्लू यांचा आंध्र प्रदेशमध्ये मृत्यू झाला. त्यांचं म्हणणं होतं की आमचे जे राज्य आहेत ते ऍज अ लँग्वेज टाईपच बनायला पाहिजे, आम्हाला एकत्रित राहायचं आहे. ठीक आहे. 1952 मध्ये पोट्टी श्री रामल्लू यांची म्हणजे भुकेने डेथ झाली. त्यामुळे खूप आक्रोश झाला जनतेचा आणि त्यामुळे काय करायला झालं की आंध्र प्रदेश हा फर्स्ट राज्य बनला जे लँग्वेजच्या अनुसार राज्य होता, स्टेट होता. ठीक आहे. कोण? आंध्र प्रदेश. ठीक आहे. नेक्स्ट झाली फजल अली कमिशन आला. फजल अली कमिशन त्यांनी म्हटलं की 1 लँग्वेज 1 स्टेट. काय म्हणलं? एक लँग्वेज एक राज्य. ठीक. ह्याला सपोर्ट केलं का? तर ऑफकोर्स थोडस सपोर्ट होता नाही असं म्हणता येणार नाही. आणि यामध्ये ना फजल अली कमिशन आयोगामध्ये कोण कोण होते एक लक्षात ठेवा. फजल अली एक होते, KM पन्नीकर एक होते, HN कुंजरू येते. KM पन्नीकर, HN कुंजरू आणि फजल अलीजी. ठीक. तर मी काय म्हटलं होतं की त्यांनी 1 नेशन अँड 1 स्टेट ही आयडिया पूर्णपणे एक्सेप्ट केली नव्हती, ती रिजेक्टच्या मध्येच होती. पण एक त्यांचा ओव्हरव्ह्यू होता की बनवायला पाहिजे ऍज अ लँग्वेज टाईप. ठीक आहे. बस ह्या 3-4 कमिटी सांगितलेल्या आहेत मी, त्यातलं इम्पॉर्टंट सांगितलेलं आहे, तेवढं लक्षात ठेवा. यातनं बाहेर काय जाणार नाही. ठीक आहे. मग फोरफोल्ड क्लासिफिकेशन किंवा फोरफोल्ड क्लासिफिकेशन जो होता ABCD मान जो होते ते बंद झाले. इट रिमोट द फोरफोल्ड क्लासिफिकेशन ह्या कमिटीने रिमूव्ह केलं. नंतर काय तयार झाले? 14 राज्य तयार झाले स्टार्टिंग मध्ये आणि 6 केंद्रशासित प्रदेश म्हणजेच युनियन टेरिटरीज स्टार्टिंग मध्ये आल्या. केव्हा? इन 1 नोव्हेंबर 1956 मध्ये. 1956. महाराष्ट्राचा जन्म केव्हा झालेला आहे? 1 मे 1960. म्हणजेच या तारखेला महाराष्ट्र नव्हता. या 14 मध्ये स्टार्टिंग मध्ये महाराष्ट्र नव्हता. महाराष्ट्र सोबत कोणाचा जन्म झालेला आहे? गुजरातचा है ना. म्हणजेच 1 मे 1960 मध्ये गुजरात पण स्थापन झाले होते. सो गुजरात आणि महाराष्ट्र या 14 मध्ये तेव्हा नव्हते. आता किती स्टेट्स आहेत? 28 आहेत. कसं लक्षात ठेवायचं जुने स्टेट्स? तर याला डिवाइड करायचं बाय 2 ने. 2 1 2, 2 4 8. ठीक आहे. 14 तुमच्या इझिली लक्षात येईल. ठीक. आणि महाराष्ट्रामध्ये किती जिल्हे आहेत? तर 36 जिल्हे आहेत. कसं लक्षात ठेवायचं? हा 6 आहे ना, हा 6चा स्क्वेअर लक्षात ठेवा. 6चा स्क्वेअर किती येतो? 36. सो पिद्दीचे ट्रिक्स आहेत पण इम्पॉर्टंट आहेत, लक्षात ठेवा. ठीक आहे. दॅट्स इट. आता थोडंसं राज्यांची निर्मिती त्यांचे डेट्स विचारत आहेत. ठीक आहे, विचारू शकतात. माझा अंदाज आहे नेक्स्ट एक्झाम मध्ये येईल. म्हणजे ग्रुप सीच्या जरी नाही आला तर ग्रुप बीच्या नक्कीच येईल असं मला आतून वाटतं कुठेतरी. ठीक आहे. तर आंध्र प्रदेशची निर्मिती स्टार्टिंग मध्ये सर्वात अगोदर झालेली आहे 1 ऑक्टोबर
1953 मध्ये. ठीक आहे. महाराष्ट्र 1 मे 1960 मध्ये, गुजरात सोबतच नागालँड अँड हरियाणा अँड हिमाचल प्रदेश. नागालँड अँड हरियाणा सेम डेट्स आहेत. हिमाचल प्रदेश पहा 25 जानेवारी 1971. मणिपूर त्यानंतर येतो. परत त्रिपुरा आणि मेघालय. मणिपूर, त्रिपुरा आणि मेघालय हे तिघही काय एकाच डेट. ठीक आहे. हे 3 राज्य एकाच डेटवरती आहेत. परत सिक्कीम आणि सिक्कीम परत आलेला आहे का, असो. मिझोराम, अरुणाचल प्रदेश हे एकाच डेटचे आहेत. ठीक आहे. परत गोवा, छत्तीसगड, उत्तराखंड, झारखंड, तेलंगणा यांचे डेट्स तुम्ही पाठ ठेवा. ठीक आहे. सर्वात एंड मध्ये काय आहे, तेलंगणा आहे. 2 जून 2014 मध्ये. सर्वात स्टार्टिंगचा कोण आहे, तर आंध्र प्रदेश आहे. ह्यालाच तोडून 2014 मध्ये तेलंगणा तयार झालेला आहे. ठीक आहे. किती भारी गोष्ट आहे ना. तर टोटल किती आहेत, तर टोटल आहेत 28 राज्य. इम्पॉर्टंट सांगायचं आहे तुम्हाला. इम्पॉर्टंट काय सांगायचं आहे पहा. 10वी घटना दुरुस्ती झालेली आहे ना, तर त्या घटना दुरुस्तीनुसार 10वी घटना दुरुस्ती म्हणजे कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट 1961 मध्ये झालेला आहे. या दुरुस्तीद्वारे दादरा आणि नगर हवेली या प्रदेशाला पोर्तुगीजांनी ताब्यातून मुक्त केल्यानंतर अधिकृतपणे भारताचे केंद्रशासित प्रदेश म्हणून दर्जा देण्यात आले. म्हणजे 1961 मध्ये पण पोर्तुगीज तिथे होते, आताही आहेत. आताही गोव्यातला एक भाग आहे कुठला तरी, तिथे पोर्तुगीज बोलली जाते. ठीक आहे. पोर्तुगीज अजूनही आहेत, पण भारतीय पोर्तुगीज आहेत ते आता. ठीक आहे. सो 10वी घटना दुरुस्ती अनुसार हे झालेलं आहे. 12वी घटना दुरुस्ती 1962 नुसार ऑपरेशन विजय. ठीक आहे. 1961 मध्ये, डिसेंबर 1961 मध्ये भारतीय लष्कराने ऑपरेशन विजय केलेला आहे. त्यामध्ये गोवा, दमण आणि दीव प्रदेशांना पोर्तुगीजांच्या जुलमी राजवटीतून मुक्त केले. ठीक आहे. त्यानंतर 1962च्या 12व्या घटना दुरुस्ती अंतर्गत भारतीय संघराज्यात समाविष्ट करून संघराज्य आणि केंद्रशासित प्रदेश बनवण्यात आले. ठीक. तर फक्त डेट्स लक्षात ठेवा. इतकं नका लक्षात ठेवू की हे काय काय आहे, तर हे लक्षात ठेवा. हे 12th घटना दुरुस्ती होती ना, त्यानुसार ऑपरेशन विजय झाले आणि त्यामध्ये कोणाचं चेंज झालेलं आहे, गोवा अँड दमण अँड दीव. ठीक. बस इतकंच. 22वी नुसार आसाम राज्याच्या अंतर्गत मेघालय या नवीन स्वायत्त राज्यांची ऑटोनॉमस स्टेटची निर्मिती झालेली आहे. ठीक आहे. बस. आणि आय थिंक सो मी ते इम्पॉर्टंट अजून एक दिलेलं नाहीये, ते तुम्ही लिहून घ्या. ओरली सांगत आहे. सिक्कीम अनुसार काय, सिक्कीम राज्याचं काय झालेलं आहे, तर सिक्कीमची एक स्पेशल केस आहे. त्या म्हणजे पहिले चोग्याल डायनास्टी तिथे कार्य करत होती. चोग्याल राजा होते चोग्याल, तिथे कार्य करत होती. पण आर्टिकल 2A नुसार म्हणजे कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट सुधारणा 35वी सुधारणानुसार त्याला ऍड करण्यात आले. ठीक आहे. मग हे भारताचे कितवे राज्य बनले होते तेव्हा, तर भारताचे 22वे राज्य बनले होते. थोडंसं बोरिंग आहे हे अभ्यास करायला, आय नो, बट इम्पॉर्टंट आहे. 26वे राज्य कोणते होते, छत्तीसगड होते. 1 नोव्हेंबर 2000 हे तर दिलेलं असेल मी वरती. 27वे राज्य उत्तराखंड UCC लावणारा पहिला राज्य ठरलेला आहे 2025 मध्ये. UCC युनिफॉर्म सिव्हिल कोड. ठीक आहे. त्याला समान नागरी कायदा म्हणतात मराठीमध्ये. उत्तर प्रदेशमधून वेगळे झाले. पहिले यांचं नाव काय होतं, उत्तराखंड अधिक उत्तर प्रदेश यांना मिळून यांचं नाव काय होतं, उत्तरांचल होता. ठीक आहे. नेक्स्ट पहा. 28वे राज्य झारखंड आहे. बिहारमधून वेगळे झाले आपले झारखंड. केव्हा झाले, 15 नोव्हेंबर 2000 मध्ये. आणि शेवटचा हा 2 जून 2014चा, जो की तेलंगणा आहे आंध्र प्रदेश मधून, जो की आपला पहिला राज्य आहे देशातील, त्यातनं बाहेर पडले. त्याची मग आंध्र प्रदेशची राजधानी काय बनली आणि तेलंगणाची राजधानी काय बनली हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. नेक्स्ट पहा. विशेष तरतुदी अनुच्छेद 371 ते 371 जे पर्यंत म्हणजे ऍट अ ग्लान्स संविधानाचा भाग 21 भाग पार्ट 21 आहे ना, त्यामध्ये तात्पुरत्या संक्रमणकालीन आणि विशेष तरतुदी बाबत आहे हे. म्हणजे त्यामध्ये मागास भागांचा विभाग, जे की मागासवर्गीय, आदिवासी वगैरे वर्ग आहेत ना, त्यांच्या विशेष गोष्टींसाठी हे तयार केले आहे. ठीक. तर आर्टिकल नंबर सांगेन आणि कोणते कोणते राज्य तेही सांगेन. आर्टिकल नंबर 371.
त्यामध्ये कोण येतं? महाराष्ट्र अँड गोवा येतं. ठीक आहे. दुसरं आर्टिकल म्हणजे 371A जे पर्यंत आहे तिथे सांगितलेलं आहे मी तुम्हाला, जे पर्यंत आहे हे पहा. ठीक आहे. यासाठी ट्रिक आहे, पण ट्रिक जराशी एकदम न समजणारी आहे, त्यामुळे मी सांगत नाही इथे. तुम्ही तुमच्या मनाने एक ट्रिक बनवा नक्कीच इथे. आर्टिकल 371A नुसार कोणतं राज्य येतं? नागालँड. विशेष तरतूद देण्यात येईल यामध्ये नागालँडच्या आदिवासी किंवा कुठल्याही भागाला. ठीक आहे. आर्टिकल 371B जे आहे त्यामध्ये कोण येईल? आसाम. 371C जे आहे त्यामध्ये कोण येईल? मणिपूर. डी जे आहे त्यामध्ये कोण येईल? आंध्र प्रदेश. इथे दिसत नसेल एक सेकंड. आंध्र प्रदेश डी. ई मध्ये कोण येईल? आंध्र प्रदेशची युनिव्हर्सिटी येईल. ठीक आहे. दोन्ही आंध्र प्रदेश, बट इथे आंध्र प्रदेश येईल, इथे युनिव्हर्सिटी येईल. एफ जे आहे त्यामध्ये येईल सिक्कीम. ठीक. क्वेश्चन येतं बरं, यावरती क्वेश्चन येतं म्हणूनच देत आहे. जी जे आहे त्यामध्ये येईल मिझोरम. मिझो. एच जे आहे त्यामध्ये येईल अरुणाचल प्रदेश. एच. आय जे आहे त्यामध्ये येईल गोवा. आणि शेवटचा जे जो आहे त्यामध्ये कोण येईल? कर्नाटक. कर्नाटक. नाटक कर नाटक. ठीक. सो हे सगळं कम्प्लीट झालेलं आहे आपलं. ओके. आवडलं का तुम्हाला लेक्चर? कसं वाटलं तुम्हाला लेक्चर? छोटंसंच होतं, इम्पॉर्टंट होतं म्हणून सांगत आहे. आणि मला असं वाटत आहे मी व्यवस्थित त्याला डेकोरेट पण केलेलं आहे लेक्चरला. बस अर्धा पण तास नाही लागत, एक 15-20 मिनिट लागतात हे डेकोरेट करायला. ठीक आहे. आणि पेन जराशी प्रॉब्लेम मध्ये आहे म्हणून मला लिहिता आलेलं नाही. बऱ्याच गोष्टी सांगायच्या असतात, तुम्हाला माहिती आहे, इतक्या लवकर तर लेक्चर संपत नाही, पण पेनचा प्रॉब्लेम आहे म्हणून सोडून देत आहे. ठीक. आवडलं का लेक्चर? नक्की कमेंटमध्ये सांगा आणि शेअर करत चला. तुम्हाला आवडलं नसेल तरीही सांगत चला की मॅडम काहीतरी चुकतंय, हे मला काय पटत नाही. आर्टिकल 1 ते 4 झालेले आहेत आपले. त्यातलं जे काही इम्पॉर्टंट आहे, जे काही फ्युचरच्या एक्झाम्स मध्ये आर्टिकल 1 to 4 मध्ये येईल ते यातनंच येईल, आय अश्युअर यू. ठीक आहे. आणि जे काही मागे आलेले आहेत तेही यातनंच आलेले आहेत. ठीक. सो व्यवस्थित अभ्यास करा. छोटेही असलं तरी काय हरकत नाही. प्रत्येक टॉपिक असा छोटाच असतो, वेळ द्यायला लागतो त्याला, 15-20 मिनिटाचाच असतो. ओके. सो एंड करत आहे मी लेक्चरला. ठीक. उद्या भेटूया उद्याच्या लेक्चरमध्ये. जय हिंद.